आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या 2 दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे रीतसर नोंदणी करून परवाना घेणं बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील। प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणं आणि अनियमितता टाळणं हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला राज्यात 60 खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे। त्यानुसार पहिल्या टप्प्यात येत्या 6 महिन्यात 5 ठिकाणी अशी खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार असून त्यात मुंबईत 2 तर पुणे, ठाणे आणि नागपूर या ठिकाणी प्रत्येकी 1 कार्यालय सुरू करण्यात येणार आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नाचा भाग म्हणून अमेरिकेनं आपल्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यामधून सुमारे 172 दशलक्ष बॅरल्स तेल खुलं करण्याची योजना जाहीर केली आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणबरोबर छेडलेल्या युद्धामुळे निर्माण झालेली तेलाची टंचाई दूर करण्यासाठी जगातले 30 देश या योजनेत सहभागी झाले आहे। या आपत्कालीन उपाययोजनेमुळे जागतिक व्यवस्थेत अंदाजे 40 कोटी बॅरल्स तेल उपलब्ध होईल। मध्य पूर्वेतील युद्धामुळे अकोला जिल्ह्यातील फळं भाजीपाल्याची आखाती देशामध्ये होणारी निर्यात थांबली आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असतानाच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दिल्लीची मंडी गाठत गेल्या 5 दिवसात 100 टन टरबूज विक्री केली आहे। तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुजुर्ग इथले टरबूज उत्पादक शेतकरी सचिन कोरडे यांनी 4 ट्रक टरबूज दिल्ली इथल्या आझादपूर मंडीत विकले आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परिसरात स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन इथं 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 200 पेक्षा अधिक पदं भरली जाणार आहे। मासिक पाळीच्या रजेसंदर्भात राष्ट्रीय धोरण ठरवण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली। विविध आस्थापनात काम करणाऱ्या महिला तसंच महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या रजेबाबत देशात समान धोरण करण्याची मागणी शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत करण्यात आली। अशा प्रकारची सक्ती केल्यास महिलांना नोकरी मिळणार नाही, तसंच अशा प्रकारची तरतूद केल्यास लिंगभेदावरील रूढींना बळकटी मिळेल असं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं। स्वेच्छेनं दिल्या जाणाऱ्या सवलतींचं स्वागत आहे, परंतु त्याला कायद्याची चौकट दिली तर त्याचा दुष्परिणाम महिलांना सोसावा लागेल असं न्यायालयानं नमूद केलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।